1 2 3 स्टार्ट। और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी। हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता की आम्ही आता चाललो फिरायला आणि आता वाजलेत 3:30। आम्ही सगळं आता आवरणार आहे आणि निघणार आहे। तर तुम्ही बघू शकता आम्ही सगळेजण कसं इथं मस्त झोपलोय। आता वाजलेले 5 आणि आपण चाललोय फिरायला। तर आपण पुढे गेल्यावरती परत भेटू। बाय। आम्ही इथं हवा मारायला थांबलो होतो, हवा भरायला म्हणजे गाडीमध्ये हवा बनवायला थांबलो होतो आम्ही। गाडीमध्ये हवा बनवायला। गाईज आपण आता मुळशीच्या धरणावरती आहे आणि तुम्हाला थंबनेल वरून कळलंच असेल की आपण कुठं चाललोय। तर इथं आम्ही छोटासा ब्रेक घेतलाय। हे लोकांचं फोटोशूट चाललेलं आहे इथे। बाय गाईज आता आपण आहे ताम्हिणी घाटात। तुम्ही बघू शकता किती छान धुकं पडलंय। मोबाईल मध्ये एवढं येत नाहीये पण रिअल मध्ये खूप छान दिसतंय हे। इथं बघा नीरज आणि ओमकारचा भाऊ बसलेला तिथं, म्हणजे मंकी होता। थोडा व्हिडिओ घ्यायला लेट झाला, जर पुढे दिसला तर मी दाखवेल नक्की तुम्हाला। तुम्ही बघा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की सेम टू सेम ओमकार आणि नीरजचा भाऊ आहे की नाही ते। गाईज एवढा व्हिडिओ बघत होते तर कॅमेराला प्लास्टिक लागलं होतं, माझ्या लक्षातच नाही आलं। आता बघा, एन्जॉय करा, एन्जॉय करा गाईज। पुढे चाललेत नीरज आणि पूजा। आता आपण आलोय दिवेगरच्या गणपती मंदिरात, हे बघू शकता। बोल। हॅलो गाईज, आंबा खायला आंबा खायला रस पेल्या म्हणलं बाय। गाईज हा आंबा आम्ही चोरून आणलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आपण आलेलो आहे दिवेगर बीचला आणि पाऊस पडतोय इथं, खूप छान वातावरण झालेलं आहे। बोला। एक नंबर वातावरण आहे। 1 मिनिटापूर्वी एवढं ऊन होतं, तर बीचवर आल्या पाऊस चालू आलाय। काय म्हणता? काहीच नाही म्हणू शकत आहे आता, पण इथं छान आहे क्लायमेट वगैरे। हे दोघं जण बघा फोटो, नुसता फोटो। हे खादा आणि ते नुसता गप्पा आणि हे मेंटल हॉस्पिटल मधून उचलून
गाईज आपला दुसरा दिवस आज ट्रिपचा. तर आज आपण चाललोय वॉटरफॉलला. तर गाईज आपल्या फ्रेंड्स लोकांना भेटा. माझी चप्पल पडली होती आणि आता मी पडली होती. आपल्या फ्रेंड्स लोकांना भेटा. हाय गाईज, माय नेम इज सन्नी. प्रतीक्षा इकडे बघ. हाय गाईस. पहिला म्हटलं माय पॅशन आहे हे, ह्याचं पॅशन आहे. आता आम्ही ना इथं खायला थांबलो होतो. म्हणजे चिप्स आणि चिंच वगैरे बघा, चांगलं वाटतं हे. आपण लहानपणी असताना स्कूलला जाताना खायचो ना, त्या गोष्टी मिळतात सगळे इथं. चला लवकर जाऊया, मग उशीर होतो. जाऊ. हॅलो गाईज, आम्ही रस्ता चुकलो आणि आम्ही हा कोणता हडप्पा संस्कृती. हडप्पा हडप्पात चाललो होतं, हडप्पात आलेलो आहे. संस्कृती. अरे असं म्हण, कडप्पाला चाललो होतं, हडप्पाला आलोय सध्या. हॅलो गाईज, कळलं का? गाईज आम्ही रस्ता चुकलेलो होतो. आता आपण रस्ता शोधतोय आणि इकडे नेटवर्क पण नाहीये. बॉडी बनली आणि आम्ही चाललो होतो कडप्प्याला, आलोय हडप्प्याला. लक्षात असू द्या. त्या बघा दाखवतो, बुध बांगला दिसला का? हे बघा हडप्पा. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? गाईज आता आपल्याला धबधबा मिळालेला आहे. आपण चाललोय धबधब्याला फिरायला, पण इथं ऑलरेडी लोक आहे. बेवडे असं नाही बोलायचं माझ्या व्लॉग मध्ये. चला गाईज, तुम्ही विचार करत असाल हिने व्लॉग टाकला म्हणजे ही यूट्यूबचं चॅनल चालू करते का? पण असं नाही आहे. मी यूट्यूबचं चॅनल चालू नाही करणार. जर मी चॅनल चालू केला तर सगळ्यात जास्त माझेच फॉलोअर्स होतील. त्याच्यामुळे मी चॅनल नाही चालू करणार. मी फक्त आमच्या मेमरीज जपून राहावं म्हणून एक व्हिडिओ टाकणार आहे बस. ठीक आहे, तुम्ही आता आणि तुम्ही बघू शकता गाईज, आपण आलोय. मी आता पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवते कसं आहे ते. असं अगं चालता ना ग. आता मी बडबड ह्या लोकांची. हे एक आपल्याकडं, हे एक मटेरियल आहे आपल्याकडं जे सारखं फोन मध्ये असतं. बस चालेल. कोण आहे? तिथून आपण आता चालत चाललोय. पासवर्ड काय? खूप छान व्ह्यू आहे. नाही इथं बघा किती छान फुल आहे. तुम्हाला सांगायचं राहिलं गाईज, आपण खरं तर प्लॅन केला होता कुठं देव सिक्रेट नाही ते वॉटरफॉलला जायचं होतं. नाही ते वाला धबधब ते कोणतं होतं? सिक्रेट प्लेस. नाही ते बीच कोणतं होतं? दिव्यागर बीचला जायचं. गाईज फुलं बघा. दिव्यागर बीचला जाऊन आलो. तिथून आपल्याला हरिहरेश्वरला पण जायचं होतं, पण आपण कारण तिथंच उशीर झाला. सुवर्ण मंदिरात गेलो आणि बीचला गेलो तामिनी घाटातून येऊन. आणि तामिनी चला इथनं फोटो काढ निघले थांबा सर का. आणि तामिनी घाटाच्या इथं आपली मावशी राहते ना. सॉरी बोल. सॉरी. ते खाली ते खाली पडशील तू पटकेनी सर. मला पकडा, मला उतरू द्या. हा गाईज, तामिनी घाटाच्या इथं आपल्या मावशी राहतात ना, तर म्हणजे ओमकारची मावशी. तर आपण तिथं रात्रीचं स्टे केला आणि आता आपल्याला जायचं होतं सिक्रेट वॉटरफॉलला. पण सिक्रेट वॉटरफॉलला आपण नाही जाऊ शकलो काही कारणांमुळं. मग आपण सिक्रेट वॉटरफॉलला नंतर येऊ आणि त्याचा आपण एक स्पेशल ब्लॉग बनवूया. ठीक आहे, त्याचा ब्लॉग बनवू. आता आपण आलोय कडप्पा वॉटरफॉलला. तर आपण आपल्या मावशीच्या घरून रसिका आणि रोहन भाऊजी यांना पण सोबत घेतलंय, म्हणजे आपल्याला रस्ता जाणून घ्यायला. पण रस्ता ह्यांनाच विसरून गेली, त्याच्यामुळे रस्ता नव्हता माहिती. मग आले आणि आपण रस्ता शोधत आलो होतो आणि आपल्याला फायनली ते धबधबा मिळालाय. पण जेव्हा
पण जेव्हा कधी आम्ही 6 जण सोबत असतो ना तेव्हा लोकेशनचं काय फरक नाही पडत. हां बोला. हे आम्ही व्लॉग करतो. आम्ही आता जिथं फिरायला जाणार ना तिथला व्लॉग करणार, म्हणजे आपले मेमरी जपून राहणार. पोचला का रे? इज्जत दे नहीं रहे हमको थोड़ी है. सोनू गाईज सगळेजण एकमेकांचा हात पकडून गेले, पण मी कोणाचाच हात नाही पकडणार, कारण की मी स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग गर्ल आहे मी. मला अच्छा ठीक है. गाईज फायनली धबधबा, आपल्याला खूप परेशानी झाली शोधायला, पण आपल्याला धबधबा मिळालेला आहे. पुढून व्ह्यू खूप छान आहे. आपल्याला खूप सारे स्पॉट फिरायचे होते. गाईज बघा, जे लोक आमच्या सोबत नाही आले त्यांना खूप आता गम वाटत असणार आहे, पण आता आम्ही फायनली इथं आलोय. गाईज बघा, आता आपण व्लॉग वगैरे सगळं थांबवून फक्त मस्ती करणार आहे इथे, पण पाण्यात नाही जाणार जास्त, कारण की खूप कमी जणांना पोहता येतं इथं. त्याची हाईट जास्त ना त्या माणसाची. ए मारुडी, तू पण बघा. गाईज आपण फिरून आलोय, आपला व्हिडिओ पण बनवून झालेला आहे. आता आपण लोक जाणार आहे अजून एक व्हिडिओ बनवायला, आणि आपण आता घरी जाणार आहे. आता आम्ही चाललो घरी गाईज. आता आम्ही गाईज घरी चाललो. गाईज आपण थोड्या वेळाने परत भेटू, ठीक आहे, बाय. गाईज आता आपण चाललेलो घरी. आपण छान छान रील्स बनवल्यात ग्रुपच्या वगैरे, ते तुम्हाला माझ्या इंस्टा स्टोरीला किंवा माझ्या व्हॉट्सअपला स्टेटसला तुम्हाला बघायला मिळतील. आता आपण चाललेलो घरी, मम्मींच्या घरी आपण जाणार नाही, आधी आपण काहीतरी खाणार, मग घरी जाणार मम्मींच्या, आणि मग तिथून आपण तामिनी घाटातून आपल्या घरी जाणार आहे, ठीक आहे गाईज. आणि तुला कशी वाटली ओमकार ट्रिप? एक नंबर, फुल पैसा वसूल. पैसे तर गेलेच ना म्हणायला, पण पैसा वसूल. फक्त पेट्रोलचा खर्च झालेला आहे. आपल्याला घर आपलं इथंच आहे, टेन्शन नाही, काही नाही. एक नंबर चांगलं वाटतं ट्रिपला येऊन. त्यांना लोकांना फोन आलेले, आता घरची काळजी करतात. एवढं 2 दिवस आपण घराच्या बाहेर राहिलो तर, पण सॅटर्डे संडे असं बाहेर आलं की मग आठवडाभर चांगलं वाटतं काम करायला. त्याच्यामुळे काहीच फिरत जा, स्वतःला टाइम देत जा, आणि सगळ्या बायकांनी आपल्या नवऱ्याला हा ब्लॉग दाखवा, म्हणजे तुमचे नवरे पण तुम्हाला फिरायला नेतील माझ्यामुळं. असं बोलायचं की कसं जातात फिरायला बघा, मग आपण पण जाऊ असं म्हणायचं, मग फिरायला नेतील, ठीक आहे गाईज.
हे माझ्या नवऱ्यासाठी पण होतं. बाय बाय. आम्ही कालच्या स्पॉट थांबलो, आज पण त्या स्पॉट थांबलो, कळलं का? एक पेशंट आहे आमच्यामध्ये जी ब्लॉग काढते, तिचं पोट दुखतंय. हाय गाईज, आपण घरी आलेलो आहे. आपली ट्रिप संपलेली आहे, ब्लॉग संपलेला आहे. पण असंच पुढे ब्लॉग करत राहू. असंच पुढच्या वर्षी फिरायला जाऊ. आता लगेच नाही जमणार. आता म्हणजे तिकडे नाही जमणार, दुसरीकडे जमेल. बाकीचे जे स्पॉट राहिले ते आपण कंप्लीट करायचेच, हे लक्षात ठेवा पुढच्या वर्षीसाठी. बाय.